अहमदनगर महापालिकेच्या वतीनं थकबाकी असणाऱ्या मालमत्ता धारकांच्या नावाचे फलक हे शहरातील विविध चौकात लावण्यात आलेत। थकीत कर वसुलीसाठी महानगरपालिकेनं गेल्या वर्षभरात मालमत्ता जप्तीची कारवाई केली, मात्र वर्षाअखेरीस 75% माफी देखील दिली। पण तरी देखील थकबाकीदारांनी कर भरण्यासाठी कानाडोळा केला, त्यामुळे महापालिकेनं अखेर कर बुडव्यांच्या नावाचे फ्लेक्स शहरातील चौकात लावलेले आहेत। आढावा घेतलेला आहे सुनील भोंगळनं। अहमदनगर मनपा क्षेत्रातील ज्या मालमत्ता धारकांनी कर बुडवलेले आहेत, ज्यांच्याकडे थकबाकी आहे, अशा मालमत्ता धारकांचे बॅनर्स जे आहेत तर ते अहमदनगर मनपाच्या वतीने चौकात लावण्यात आलेले आहेत। जवळपास 195 मालमत्ता धारकांचे जे आहेत अशा पद्धतीने थकबाकीदारांचे बॅनर्स हे लावण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं तर कर वसुलीसाठी अहमदनगर मनपाच्या वतीने वारंवार प्रयत्न केले गेले, या संबंधित थकबाकीदारांना नोटिसा ज्या आहेत तर त्या बजावण्यात आल्या, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यानं कुठेतरी अहमदनगर मनपा जे आहे तर ते आक्रमक पवित्र्यामध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे। 2023 वर्षाचा जर आपण विचार केला तर अहमदनगर मनपाची अवघी 45.69 कोटी रुपयांची कर वसुली जी आहे तर ती झालेली आहे आणि अद्यापही जवळपास 204.68 कोटी रुपयांची थकबाकी ही मालमत्ता धारकांकडे आहे। मार्च एंड कुठेतरी जवळ आलेला आहे आणि त्या अनुषंगानं मनपानं जास्तीत जास्त वसुलीचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीनं थकबाकीदारांचे बॅनर्स हे आता चौकात लावलेले आहेत। एकंदरीतच येत्या काळामध्ये हे थकबाकीदार जे आहेत तर ते मनपाचा कर भरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।